जय श्रीराम भावांनो. तर आज जायचं होतं आपल्याला शिरसामावरती दर्शन करण्याकरता. सगळ्यात पहिले आलो आपण पेट्रोल पंपावरती. पेट्रोल पंपावर त्यानंतर पेट्रोल वगैरे टाकलं भावांनो. आपल्या गाडीची टंकी घेतली आपण फुल करू. टंकी फुल झाल्यानंतर निघलो आपण रस्त्यानं आल्यानंतर तेवढ्यात पोहोचलो आपण मलकापूरच्या भरून घेतला टन घेतल्यानंतर तेवढा चेतन भाऊ आले. चेतन भाऊ म्हणते चला आपण जो शॉर्टकट रस्त्यानं मलकापूरच्या भरून शॉर्टकट घेतल्यानंतर याच्यावर पुढचा रस्ता आणखी शॉर्टकट कोणचा काय माहिती. चेतन भाऊच्या मागे टाकली भावांनो आपण गाडी. चेतन भाऊ आम्हाला कोणत्या गावातून यायला काम माहिती. तर हा रस्ता निघून त्याच रस्त्यावर निघाला. एवढंच की थोडा पुढे निघाला. तर तेवढा असं की झालं की सूरज एकदम गाडी उतरला आणि पळत निघाला. तर सूरज काऊन पळत निघाला ते सांगतो मी तुम्हाला. काऊन की प्रतीकले घ्यायचा होता एक आयुर्वेदिक वेल. तर भावना वेल कशाचा आहे तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा. याचा उपयोग कसा करता होता ते पण सांगा. काऊन की आपल्या गावाकडचे माणसं सांगू शकता वेल कशाचा आहे आणि कशा करता उपयोगी आहे ते पण. इथून पोहोचलो आम्ही सीधा शिरसाडा. तर इथं गाडी वगैरे पार्किंग केल्यानंतर गेलो आम्ही अंदर गेल्यानंतर पाय वगैरे धुतल्यानंतर तेवढ्यात लागलो आम्ही बारीमध्ये. तर बघू शकता भावनो संध्याकाळच्या टायमाला पण किती गर्दी आहे. तर सकाळी याच्या डबल टिबल नसते भावनो. दर शनिवारी तसं आम्ही सकाळी येतो पण या शनिवारी आम्हाला येणं जमलं नाही भावनो. तर म्हणून आम्ही संध्याकाळी आलो. बजरंगबलीचं दर्शन घेतलं भावनो. तुम्ही पण घ्या आणि कमेंट मध्ये जय श्रीराम नक्की लिहा. तर जय श्रीराम भावनो.